नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील तसेच गावातील सर्व झेंडावंदन आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर शाळेतील प्रभात फेरी सर्वप्रथम आलेली आहे सोसायटीच्या झेंडावंदनासाठी। तर गावातील विकास सोसायटीचं झेंडावंदन होते, त्यासाठी गावातील नागरिक पण जमा झालेत। तर पूजा करून झालेली आहे फोटोची, प्रतिमेची, आणि आता झेंडावंदनासाठी झेंडा हा चढवला जातोय। तर झेंडावंदनासाठी सर्वजणच जमा, सोसायटीचे चेअरमन तसेच सर्व सदस्य, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील नागरिक झेंडावंदनासाठी उपस्थित आहेत सोसायटीच्या। तर अशा प्रकारे सोसायटीचा झेंडावंदन। भारत माता की जय, भारत माता की जय। पुढचं झेंडावंदन आहे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये। तर ते कोळेकर सरांच्या हस्ते होत आहे। कोळेकर सरांचं जसं ते सांगतात तसं की सर्व्हिसचा हा त्यांचा शेवटचा झेंडावंदन असणार आहे, त्यानंतर त्यांची रिटायरमेंट आहे। तर तो क्षण हा आपल्या व्हिडिओमध्ये कार्यदक्ष आणि ऍक्टिव्ह असे आपले पशुवैद्यकीय कोळेकर सर। गावच्या सरपंच तसंच प्रथम नागरिक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तसेच ग्रामसेवक साहेबाच्या हस्ते गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे झेंडावंदनानिमित्त। त्यानंतर झेंड्याची दोरी ओढून झेंडा फडकवला जाईल।
आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रगीत होईल, त्यासाठी सर्वजण जमा झालेले आहेत. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की भारत माता की भारत माता की. मित्रांनो, 2004ला मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेमधून 7वी पास झालो. तेव्हा असंच आम्ही प्रभात फेरीमध्ये भाग घ्यायचा आणि सर्वजण सकाळची तयारी करून, जर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट आहे तर आदल्या दिवशीपासूनच त्याची तयारी करतात सर्व लहान विद्यार्थी. आणि तयारीशी सकाळी लवकर उठून तयार होऊन शाळेत येतात. मग तिथून पुढं सर्व मिरवणूक गावातून ती प्रभात फेरी पार पडते आणि सर्व ठिकाणचे झेंडावंदन, त्यानंतर शाळेमधला शेवटचं झेंडावंदन होतो आणि त्यानंतर दिवसभराची सुट्टी. तर हा उत्साह आहे आपण विद्यार्थ्यांमध्ये. तर प्रभात फेरीमध्ये जो झेंडा असतो त्याची पूजा प्रत्येक घरोघरी जाते वेळेस केली जाते आणि पूजेनंतर शाळेमध्ये जे प्रसाद जमा होतो त्या प्रसादामध्ये प्रसाद दिला जातो. तर अशा प्रकारची पूजा करते वेळेस सर्व गावातील मंडळी. तर फायनली आता आपण आलेलो आहे शाळेच्या प्रांगणामध्ये. तर शाळेमध्ये सर्वांची एंट्री होते. तर त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक विद्यार्थी तर आहेतच, पण आवर्जून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर हेही शासकीय सण आणि झेंडा वंदनाचे दिवस असतात. तर त्या दिवशी गावातील जागरूक नागरिक पण शाळेमध्ये असतात. तर मी सर्वांना आवाहन करेल की गावातील जास्तीत जास्त मंडळी अशा कार्यक्रमाला हजेरी लावली पाहिजे. तर आपल्या गावचे सर्वजण अवेलेबल असतातच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. शाळेतील झेंडावंदन हा मुख्याध्यापक सरांच्या हस्ते होतो. तर त्याप्रमाणे सर झेंड्याला फुल अर्पण करून झेंडावंदन करते वेळेस तर अगदी उत्साहाचं वातावरण शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पण त्यांच्यासोबत. राष्ट्रध्वज को सलामीला सलामी दो एक. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हो, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, जसा दिल्लीमध्ये परेड चालतो 26 जानेवारीच्या निमित्तानं, त्याच लेवलला गावच्या नुसार गावामधले हे चिमुकले इतके तयार होऊन आलेले. तर इतका उत्साह लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये. तर हा मिलिटरी आणि भारत मातेचं रूप घेऊन आलेले आहे.
मित्रांनो, इथून पुढचा जो पार्ट आहे ते आपल्या शाळेतील आपल्या विद्यार्थ्यांनी बसवलेल्या कसरतीचा आहे. जसं मी मगा म्हटलं की दिल्लीमध्ये जसं परेडचे कार्यक्रम चालतात, भूदल, वायुदल किंवा नेव्ही यांचे वेगवेगळे कसरती करून दाखवतात, तसंच यांनी पण खूप अशा मेहनतीने कसरती करून दाखवत आहेत. तो व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खूप चांगला प्रयत्न विद्यार्थ्यांचा आणि आपल्या शाळेतील सरांचा आहे. तर यामध्ये खूप अशा वेगवेगळ्या कसरती सरांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या.
एक रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न आहे की रेकॉर्डेड फॉर्ममध्ये राहील, तर या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन पाहता येईल, किंवा जे विद्यार्थी आधी पासआउट झालेत किंवा आपल्या शाळेतून गेलेत किंवा त्यांच्या आठवणी परत येतील त्यासाठीचा हा प्रयत्न. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.